student and welcome to our science classroom. Lesson number 7, Introduction to Microbiology, video number 5. In this video we have to learn here clean technology. स्वच्छतेचे तंत्रज्ञान. आपण पाहतो आहे की आपल्या भारताच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा स्वच्छ भारत ही मोहीम आपल्याला जागोजागी त्याचा आपण उपयोग करतो आहे आणि स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे सुद्धा महात्मा गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छतेचं महत्त्व आपल्याला आहेच. परंतु आधुनिक तंत्रज्ञानामध्ये स्वच्छतेसाठी आपण काय करू शकतो आहे, तर एक नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आपण करू शकतो आहे, ज्याला आपण क्लीन टेक्नॉलॉजी म्हणतो आहे. क्लीन टेक्नॉलॉजी, स्वच्छतेचे तंत्रज्ञान. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून म्हणजेच सूक्ष्मजीवांचा उपयोग आपण क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये कशा पद्धतीनं करू शकतो आणि या क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये सूक्ष्मजीवाचा उपयोग केल्यानंतर मानवाच्या उपयोगासाठी तो कसा होतो हा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ह्युमन बिईंग हॅज मेड ए व्हेरी फास्ट प्रोग्रेस इन टेक्नॉलॉजी. हाऊएव्हर, environmental pollution is also increasing with same speed. Let us see the ways of control over air, soil and water pollution with the help of microorganisms. म्हणजेच आपण यामध्ये जे प्रदूषणाचे मुख्य 3 प्रकार आपण बघतो आहे, एअर पोल्युशन, सॉइल पोल्युशन अँड वॉटर पोल्युशन. मग ह्या प्रदूषणाचं प्रमाण आणि त्यांचं कंट्रोल करणं, to control the soil, air and water pollution with the help of microorganism. All of you know that microbes have natural ability. Microorganisms have natural ability of decomposing the man-made chemicals. हा महत्त्वाचा असा मुद्दा आपण लक्षात घेऊया मित्रांनो, की सूक्ष्मजीवांमध्ये अशी नैसर्गिक क्षमता असते की ते कृत्रिम जे रसायनं असतात, मानव निर्मित पदार्थाचं सुद्धा डिकम्पोजिशन करू शकतात. त्यांना ते कुजवण्याचं काम करू शकतात, म्हणजेच त्याचं रूपांतर कंपोस्टमध्ये करू शकतात. ओके, म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मायक्रोब्स हॅव नॅचरल ॲबिलिटी टू डिकम्पोज द मॅनमेड केमिकल्स. हायड्रोकार्बन्स अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सफॉर्म विथ द हेल्प ऑफ दिस ॲबिलिटी. आणि म्हणूनच आपण हायड्रोकार्बन्स आणि इतर जे केमिकल्स आहे त्याचं रूपांतरण आपण या सूक्ष्मजीवांची जी नैसर्गिक क्षमता असते टू डिकम्पोज. काय आहे सूक्ष्मजीवांची नैसर्गिक क्षमता? टू डिकम्पोज मॅनमेड केमिकल्स, म्हणजे मानवनिर्मित केमिकल्सचं ते डिकम्पोजिशन करू शकतात. तर ही महत्त्वाची नैसर्गिक जी क्षमता आहे सूक्ष्मजीवाची, त्याचा उपयोग मानवाने केला आहे आणि त्यामुळेच हायड्रोकार्बन्स आणि इतर रसायनाचं रूपांतरण आपण या क्षमतेद्वारे करू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूया की सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम फ्युएल्स. काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे जे इंधनामधील घातक असं जे सल्फर असते, गंधक, ते कमी करू शकतं त्याचं प्रमाण. मेटल्स लाईक कॉपर, iron, uranium, zinc, etc. leach into environment from low quality metalloid. These are converted into compounds before leaching with the help of thiobacilli and sulfobacilli. म्हणजे थायोबेसिलाई आणि सल्फोबेसिलाई हे जे 2 बॅक्टेरिया आहे यांच्याद्वारे आपण हे जे लिचिंग होत आहे मेटलचं वातावरणामध्ये, पर्यावरणामध्ये, तर यांना आपण रूपांतरित करू शकतो कंपाऊंडमध्ये. कोणते कोणते मेटल्स आहेत ते? कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक. हे जे यांचं इन्व्हायरमेंटमध्ये प्रदूषण होतं आहे त्यांना आपण कन्व्हर्ट करतो आहे दुसऱ्या कंपाऊंडमध्ये. कोणत्या बेसिलायद्वारे? थायोबेसिलस अँड सल्फोबेसिलस. ओके, डू यू अंडरस्टँड दिस? कॅन यू टेलमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो आहे. या ठिकाणी बघू आपण अल्कॅनोहोरॅक्स बोर्कुमेन्सिस नावाचा बॅक्टेरिया आपण बघू शकतो. ऑल यू मस्ट हॅव सीन और रीड द न्यूज ऑफ डेड फिशेस और ऑइल ऑन ॲक्युमुलेशन्स ऑन सी कोस्ट. हे सुद्धा आपण नेहमी चर्चेत असत आहे वर्तमानपत्रामध्ये की या समुद्राच्या पाण्यावर जे तेल
स्पिलिंग होत आहे, सांडतं आहे, त्यामुळं माशांचे मृत्यू होतात. ओके, हे आपण बघतो आहे. स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल ऑकर्स इन ओशन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. धिस ऑइल मे प्रूव्ह फॅटल अँड टॉक्झिक टू ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. या खनिज तेलाची वाहतूक करत असताना बऱ्याचदा त्या जहाजांमधून तेल सांडलं जातं. पेट्रोलियम ऑइल समुद्रामध्ये येतं आणि त्यामुळं हे जे ऑइल असतं आहे पेट्रोलियम ऑइल, हे या जलीय प्राण्यांसाठी धोकादायक असतं. बरेचदा मासे आणि पक्षीसुद्धा यामुळं मरतात. इट इज नॉट इझी टू रिमूव्ह ऑल ऑइल लेअर फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर बाय मेकॅनिकल मेथड. आणि म्हणून हे जे तेल असते हे सहजासहजी याला बाहेर काढता येत नाही. आणि जे मेकॅनिकल मेथड आहे त्याऐवजी या ठिकाणी बॅक्टेरियाचा उपयोग करतात. सुडोमोनास बॅक्टेरिया, सुडोमोनास स्पेसिस ऑफ बॅक्टेरिया अँड अल्कॅनोहोरॅक्स बोरक्युमेन्सिस. या बॅक्टेरियामध्ये ॲबिलिटी आहे, क्षमता आहे टू डिस्ट्रॉय द पिरॅमिड्स अँड अदर केमिकल्स. ओके, आपल्या लक्षात आलं असेल. अल्कॅनोहोरॅक्स आणि सुडोमोनास स्पेसिस हे जे बॅक्टेरिया आहे, दिस बॅक्टेरिया हॅव ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय द पिरिमिडिन्स अँड अदर केमिकल्स इन द ऑइल. ओके, या क्षमतेचा उपयोग वैज्ञानिकांनी या जे तेल सांडलेलं असते समुद्रामध्ये ते बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हे आपल्या लक्षात आलं असेल. ज्या पद्धतीनं म्हणजे कोणत्या पद्धतीचं प्रकारची ॲबिलिटी या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये आहे आणि ते यामधले जे टॉक्झिक मटेरियल्स असतात, पिरिडिन्स असतात आणि काही केमिकल्स असतात ते वेगळे करू शकतात. आणि म्हणून हेच दिस बॅक्टेरिया आर यूज टू क्लिअर द ऑइल स्पिल. आपल्याला हे लक्षात आलं असेल. व्हाय वी यूज बॅक्टेरिया, व्हाय वी यूज बॅक्टेरिया टू क्लीन द ऑइल स्पिल. म्हणजे ऑइल स्पिल जे असते, तेल जे सांडलेलं असते समुद्रामध्ये, ते क्लीन करण्याकरिता बॅक्टेरियाचा उपयोग का करतात? तर त्यांच्यामध्ये नॅचरल ॲबिलिटी असते टू डिस्ट्रॉय द पिरिमिडिन्स अँड अदर केमिकल्स. ओके, तर क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये वैज्ञानिकांनी या सूक्ष्मजीवांच्या या गुणधर्माचा अभ्यास केलेला आहे. या गुणधर्माचा अभ्यास करून त्यांनी उपयोग केलेला आहे. कशा पद्धतीनं आपण या सूक्ष्मजीवाचा म्हणजे मेकॅनिकल पद्धतीनं जेव्हा होत नाही आहे तेव्हा या मायक्रोबायलचा उपयोग, म्हणजे ह्या अशा पद्धतीने या मायक्रोबचा उपयोग करून आपण समुद्रामधलं आपण क्लीनलीनेस करू शकतो आहे. आणि अशा पद्धतीनं दीज आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया ज्याला HCB म्हटल्या जाते आहे. ओके, तर जे बॅक्टेरिया समुद्रातील पाण्यावरचं जे तवंग असतो, तेल असतो, ह्या तेल कमी करणारे जे बॅक्टेरिया असतात त्यांना हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. HCB डिकम्पोज द हायड्रोकार्बन्स. हे HCB काय करतात? डिकम्पोज द हायड्रोकार्बन्स अँड ब्रिंग अबाउट द रिॲक्शन ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन. ओके, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इज फॉर्म इन दिस प्रोसेस. आणि या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची निर्मिती होत असते. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असतो परत की प्लास्टिक बॉटलचा मुद्दा आहे. बरेचदा पर्यटन करणारे प्रवासी प्लास्टिक बॉटल तसेच समुद्रात फेकून देतात आणि जो घन कचरा असतो समुद्रामध्ये वाहून आलेला आणि ते सुद्धा त्यामुळे सुद्धा समुद्रातील पाण्याचं प्रदूषण होत आहे. प्लास्टिक बॉटल्स आर फॉर्म फ्रॉम द केमिकल सबस्टन्स PET. नो, यू ऑल्सो नो दॅट पॉलीइथिलीन टेट्राफॅलेट पॉलिस्टर. PET म्हणजे पेट बॉटल ज्याला म्हणतो आपण, जे पिण्यासाठी बॉटल्स वापरतो आहे. मुलं तुम्ही शाळेत ज्या बॉटल्स वापरतात पाणी आणण्यासाठी त्याला पेट बॉटल्स म्हणतात. पेट याचा अर्थ असा होतो पॉलीइथिलीन टेरिफ्थॅलेट पॉलिस्टर. आणि नाव अ डे मोस्ट ऑफ द अर्बन गार्बेज, शहरी जो कचरा असतो यामध्ये पेट बॉटल्स असतात. कन्सिस्ट ऑफ अर्बन गार्बेज कन्सिस्ट ऑफ प्लास्टिक. ओके, इट हॅज बीन ऑब्झर्व द स्पेसिस लाईक व्हिब्रिओ, आयडिनोलेआ, सॅकेन्सिस कॅन डिकम्पोज द पेट. आणि सध्या वैज्ञानिकांनी जो अभ्यास केलेला आहे त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की हे ज्या पेट बॉटल्स आहे हे सुद्धा डिकम्पोज करण्याची क्षमता व्हिब्रिओ, आयडिओनेला, सॅकेन्सिस या बॅक्टेरियामध्ये असतात. हे बॅक्टेरिया पेट बॉटलला डिकम्पोज करू शकतात, त्याचं रूपांतरण करू शकतात. दे कॅन ट्रान्सफर इन टू अदर कंपाऊंड. सिमिलरली स्पेसिस ऑफ फंगी लाईक
actinomycetes, streptomyces, nocardia, actinoplanes have ability of decomposing rubber from garbage. मग हा जो शहरी कचरा असेल किंवा ग्रामीण भागातील कचरा असेल तर यामधलं जे रबर असतो गार्बेजमधलं कचऱ्यामधलं तर हे कचरा खाण्याची डिकम्पोज करण्याची क्षमता या स्ट्रेप्टोमायसिस फंगसमध्ये असते. ॲक्टिनोमायसिटीस, नोकार्डिया, ॲक्टिनोप्लेन्स या फंगसमध्ये सुद्धा ही क्षमता असते की त्याचं ते डिकम्पोजिशन करू शकता. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आहे ॲसिडोबॅसिलस या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. ओके, हियर लुक ॲट दिस ॲसिडोबॅसिलस. तर सुडोमोनास स्पेसिस आपण या ठिकाणी बघितलेले आहे. वेगवेगळ्या बॅक्टेरिया आणि फंगस जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे ते कशा पद्धतीनं आपलं निसर्ग जो आहे क्लीन करू शकतो, कारण त्यांच्यामध्ये असणारी नैसर्गिक ॲबिलिटी क्षमतेचा उपयोग वैज्ञानिकांनी केलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जिओबॅक्टर बघतो आहे. सल्फ्युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन ॲसिड रेन. आपल्याला माहिती आहे जेव्हा ॲसिड रेन येत आहे म्हणजे पर्यावरण जो आम्ली पर्जन्य आपण बघतो आहे, ज्वलनापासून इंधनांच्या ज्वलनापासून सल्फर डायऑक्साईड हा पावसाच्या पाण्यासोबत मिक्स झाल्यावर त्यापासून ॲसिड्स तयार होत आहे, जसं या ठिकाणी आपण बघितलेलं आहे सल्फ्युरिक ॲसिड. ओके, तर सल्फ्युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन ॲसिड रेन. ओके, कमिंग आउट ऑफ माइन्स, यू know that erosion of metal present in statues, bridges and buildings occur due to it. Sulfuric acid is source of energy for some species of bacteria like Acidophyllum species and Acidophilus ferrooxidase. Hence, this bacteria can control the soil pollution ऑकरिंग ड्यू टू ॲसिड रेन. बघा, ॲसिड रेनवर सुद्धा वैज्ञानिकांनी उपाय शोधलेला आहे आणि तोही सूक्ष्मजीवांच्याद्वारे. आपल्याला माहिती आहे की ॲसिड रेनमध्ये सल्फ्युरिक ॲसिड असते आणि सल्फ्युरिक ॲसिडमुळं मेटलचं इरोजन होतं आहे, मेटलची झीज होते आहे. आणि कारण बरेचदा आपण पाहतोय की जे आपले स्टॅच्यूज असतात, पुतळे असतात बऱ्याच महापुरुषांचे, हे मेटलचे बनलेले असतात. ब्रिजेस जे आहे, रेल्वेचे ब्रिजेस असेल, बिल्डिंग्समध्ये आपण मेटलचा यूज करतो आहे. आणि सल्फ्युरिक ॲसिडमुळं काय होतं आहे की हे सर्व झीज होते आहे त्यांची. ओके, ते इरोजन होतं आहे त्यांचं. आणि सल्फ्युरिक ॲसिड हा ॲसिडोफिलस जे बॅक्टेरिया असतात किंवा ॲसिडोफिलस फेरोऑक्सिडेंट नावाचे जे काही बॅक्टेरिया आहे हे या सल्फ्युरिक ॲसिडचा उपयोग अन्न म्हणून करतात. बघा, सल्फ्युरिक ॲसिडचा उपयोग ॲसिडोफिलम बॅक्टेरिया हे यूज करतात अन्न म्हणून, त्याच्यापासून एनर्जी मिळवण्यासाठी ते करतात. आणि म्हणून हे ॲसिडोफिलस बॅक्टेरिया जे आहे हे सॉईल पॉल्युशन कंट्रोल करण्यासाठी, ॲसिड रेनपासून होणारं जे जमिनीचं जे प्रदूषण होतं आहे, सॉईल पॉल्युशन होतं आहे, ते कंट्रोल करण्यासाठी ॲसिडोफिलस ज्या स्पेसिस असतात बॅक्टेरियाच्या त्यांचा उपयोग केला जातो. ओके, तर ही महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी जिओबॅक्टरसुद्धा आपण बघतो आहे. वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ युरेनियम आर प्रेझेंट इन द वेस्टेज प्रोड्यूस ड्युरिंग इलेक्ट्रोप्लेटिंग अँड इन द इफ्लुएंट रिलीज इन द इन्व्हायरमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी प्लांट. जिथे ॲटॉमिक एनर्जी प्लांट असतो त्यामधून युरेनियमचे काही घटक किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग करत असताना ते बाहेर पडत असतात. आणि हे युरेनियम आणि इलेक्ट्रोप्लेटिंगमधून निघणारा जो युरेनियम असतो हे जिओबॅक्टर आता जे आपण पाहिलेले आहे, जिओबॅक्टर कन्व्हर्ट दिस सॉल्ट ऑफ युरेनियम इंटू इनसोल्युबल सॉल्ट. कारण युरेनियमचे जे सॉल्ट असतात ते सोल्युबल इन वॉटर असतात, वेस्ट वॉटरमध्ये टाकल्यामुळे ते सोल्युबल होतात. आणि पण जिओबॅक्टर काय करतात, जिओबॅक्टर कन्व्हर्ट दिस सॉल्ट ऑफ युरेनियम इंटू इनसोल्युबल सॉल्ट अँड देअरबाय प्रिव्हेंट दोज सॉल्ट फ्रॉम मिक्सिंग ग्राउंड वॉटर सोर्सेस. आणि अशा पद्धतीनं जमिनीमध्ये जे मुरणारं पाणी असते युरेनियममधून जाणारं त्याला आपण रोखू शकतो. कोणाद्वारे? जिओबॅक्टरद्वारे. ओके, अशा पद्धतीनं जिओबॅक्टरसुद्धा आपल्याला उपयोगी आलेला आहे. त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि फार्मिंगचा काय उपयोग होतो, शेतीमध्ये काय उपयोग होतो आहे आपल्याला. रूट नोड्युल्स माहिती आहे, लेग्युमिनस प्लांटला ज्या शेंगवर्गीय वनस्पती आहे त्यांच्या जे मुळं असतात, असे जे मुळं आहे त्यांच्या या मुळांमध्ये गाठी असतात लेग्युमिनस प्लांटला. ओके, या गाठीमध्ये ह्या ज्या नोड्युल्स म्हणतो आपण, याला काय म्हणतो आहे, नोड्युल्स म्हणतो आहे. आणि या नोड्युल्समध्ये रायझोबियम असते आहे. कोणते बॅक्टेरिया असतात,
रायझोबियम बॅक्टेरिया असतात आणि हे रायझोबियम बॅक्टेरिया वातावरणातील नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्समध्ये करतात. ओके, आणि हे नायट्रेट्स या वनस्पतीला ते एनर्जी मिळवण्यासाठी किंवा त्यांचं अन्न म्हणून ते उपयोग करतात. ओके, तर अशा पद्धतीनं ही जी एक सिस्टीम असते आपल्या याच्यामध्ये ते आपण या ठिकाणी बघतो आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स कशा पद्धतीनं उपयोगात पडतात ते सुद्धा आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर मायक्रोबायल इनॉक्युलंट म्हणजे काय होते ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मायक्रोबायल इनॉक्युलंट, ओके, मायक्रोबायल इनॉक्युलंट म्हणजे काय ते आपण या ठिकाणी बघूया. Microbial inoculant. Some microbes containing inoculants are produced by process of fermentation. These inoculants are sprayed on seed before sowing and some of the inoculant are released into plants. म्हणजे हे जे इनॉक्युलेट करतात त्यामध्ये मिक्स करतात. जेव्हा आपण पेरणी करण्याच्या आधी बिफोर सोईंग ऑफ सीड म्हणजे बिया पेरण्याच्या आधी त्यावर जर इनॉक्युलंट जे असतात, जसं आपण आताच बघितलेलं आहे रायझोबियम पावडर पण ट्रीटमेंट करतात शेतकरी. तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये यूज करत असाल. म्हणजे सोयाबीन पेरण्याच्या आधी, गहू पेरण्याच्या आधी, चना पेरण्याच्या आधी त्याला काही मायक्रो ऑर्गॅनिझमची ट्रीटमेंट केल्या जाते. स्प्रेइंग करतात किंवा त्याला चोळतात त्या बियांना आणि नंतर ते शेतात आपण पेरतो आहे ते पीक. म्हणजे अशा पद्धतीनं ते मायक्रो ऑर्गॅनिझमच्या आपल्या त्या बियांसोबत मातीत जाणार आणि त्या ठिकाणी त्या वनस्पतीला नोड्युल्स तयार करणार आणि अशा पद्धतीनं त्या वनस्पतीला ते काय करतात, सप्लाय मायक्रो ऑर्गॅनिझम इन द इनॉक्युलेंट हेल्प अ प्लांट ग्रोथ इन सप्लाइंग न्यूट्रियंट्स आणि ते त्याला अन्न पुरवतात. कारण नायट्रोजनचा सप्लाय करतात ते. दे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूड. आणि नायट्रोजन हे आपल्या प्रोटीन कंटेंट आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या प्रोटीनमध्ये जे अमिनो ॲसिड असतात यामध्ये मुख्य घटक नायट्रोजन असतात. म्हणजे त्यामध्ये गुड क्वालिटी प्रोटीन तयार करू शकते. म्हणजेच क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूड ते इम्प्रूव्ह होतात. सोल्युशन कंटेनिंग ॲझेटोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजनेज इज यूज इन ऑर्गॅनिक फार्मिंग. आता सध्या जे काही टेक्नॉलॉजी शेतीसाठी उपलब्ध आहे त्यामध्ये नायट्रोजनेज चा उपयोग केला जातो. आर्टिफिशियल नायट्रोजनेज इज यूज इन ऑर्गॅनिक फार्मिंग. सॉइल पॉल्युशन ऑकर ड्यू टू केमिकल फर्टिलायझर इज प्रिव्हेंटेड ड्यू टू द यूज ऑफ सोल्युशन. म्हणजे नायट्रोजनेज जे सोल्युशन आहे त्यामुळे जे रासायनिक खतं आपण यूज करतो आहे, युरिया असेल, सुपर फॉस्फेट असेल, DAP आहे, तर ह्या खतापासून होणारं जे प्रदूषण आहे ते आपण कमी करू शकतो. Fluoroacetamide like chemicals are mixed with soil due to the use of chemical pesticide in agriculture. This proved to be harmful to the plants and animals. मग असे जे केमिकल्स आहे जे शेतासाठी ॲग्रिकल्चरसाठी हार्मफुल आहे तर मग आपण त्यापासून स्किन डिसीजेस वाढतात या केमिकल्सपासून मानवाला. मग हे आपण जर टाळायचं असेल, दिस पेस्टिसाइड इन द सॉइल कॅन बी डिस्ट्रॉय विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मग ह्या पेस्टिसाइडसुद्धा आपण फ्लोरोॲसिटामाइड जे केमिकल्स असतात तर हे सुद्धा आपण नष्ट करणारे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. सध्या जे प्लॅस्टिकचा यूज होत आहे, प्लॅस्टिक बिईंग यूज फॉर स्टोरिंग द गार्बेज, बायोडिग्रेडेबल पॉलीलॅक्टिक ॲसिड, such materials should be used as per need only and environment should be safe. आता इको फ्रेंडली प्लास्टिक आलेलं आहे. जे प्लास्टिक आतापर्यंत आपण बघत होतो की प्लास्टिक सडत नव्हतं आहे, तर प्लास्टिक सुद्धा खाणारे, डिग्रेडेबल करणारे, बायोडिग्रेडेबल पॉलीलॅक्टिक ॲसिडपासून तयार होणारे प्लास्टिक बॅग मार्केटमध्ये आलेलं आहे. या प्लास्टिकचा यूज आपण केला पाहिजे आहे. तेव्हाच कुठं आपलं जे पृथ्वी आहे, आपलं जे जमिनीचं प्रदूषण आहे ते आपण कमी करू शकू. ओके, त्यानंतर बायो इन्सेक्टिसाइड आहे. बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्झिन्स which can destroy pests and pathogens can be directly integrated into plant with the help of biotechnology. म्हणजे जे जैवतंत्रज्ञान आहे या जैवतंत्रज्ञानाद्वारे तर हे जे टॉक्झिन्स असतात बॅक्टेरियाचा आणि फंगल टॉक्झिन्स हे डायरेक्ट त्या प्लांटमध्ये आपण जर इंजेक्ट केलं तर काय होणार आहे, टॉक्झिक जे काही इन्सेक्ट आहे हे याला कन्झ्युम नाही करू शकणार आणि त्यावर पेस्ट जे आहे ते येणार नाही. तर स्पिनोसॅड नावाचं आहे एक बाय प्रॉडक्ट ऑफ फर्मेंटेशन. हे इज ए बायोपेस्टिसाइड म्हणून यूज केल्या जाते. तुम्ही कॅटरपिलर बघा तर याला वनस्पतीला काही होणार नाही, पण ही जी कॅटरपिलर आहे
तिनं जर हे पान खाल्लं आहे तर ती काय होणार, ती मरून जाणार आहे. अशा पद्धतीनं बायो पेस्टिसाइड ज्याला म्हणतो आपण, कोणता आहे बायोपेस्टिसाइड, स्पिनोसॅड. म्हणजे हे जे बायोपेस्टिसाइड आहे हे बाय प्रॉडक्ट ऑफ फर्मेंटेशन आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे बायोपेस्टिसाइड्स आहे, मायक्रोबायल इनॉक्युलंट आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि फार्मिंगमध्ये काय यूज होतो आहे ते पण आपण बघितलेलं आहे. जिओबॅक्टरचा कसा उपयोग होतो आहे, त्यानंतर ॲसिडोफिलस बॅक्टेरिया आहे, सुडोमोनास बॅक्टेरिया आहे. आणि अशा पद्धतीनं ही जी क्लीन टेक्नॉलॉजी आहे, स्वच्छतेचं जे तंत्रज्ञान आहे, हे सर्व सूक्ष्म जीवाचा वापर या तंत्रज्ञानामध्ये करतात आणि जमिनीचं, पाण्याचं प्रदूषण आहे, हवेचं प्रदूषण आहे, तर ते कंट्रोल करण्यासाठी क्लीन टेक्नॉलॉजी एक अत्यंत महत्त्वाचा असं कन्सेप्ट आहे आणि ती आपण त्याचा उपयोगसुद्धा मोठ्या प्रमाणावर सध्या होत आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला असं अपेक्षा आहे की हा जो व्हिडिओ आहे क्लीन टेक्नॉलॉजीचा तो आपला सर्वांना समजला असेल. ओके, तर आपण